वसा जनसेवेचा. अकोला जिल्ह्यात आज राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उभाटा पक्षाने तब्बल 36 ठिकाणी चक्का जाम आंदोलन केले. अमेरिका भारत व्यापार करार आणि शेतकरी प्रश्नांवरून हे आंदोलन छेडण्यात आले. राष्ट्रीय व राज्य महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांवरही कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की अमेरिका करारामुळे कृषी उत्पादनाचे दर घसरले असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तसेच अतिवृष्टीनंतर प्रति हेक्टर 17,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा करूनही ती रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही, असा आरोप करण्यात आला. प्रलंबित मदत तात्काळ जमा करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली असून हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र शासनाने जो अमेरिकेसोबत व्यापारी करार केलेला आहे, हा व्यापारी केल्यामुळे या देशातील शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव एकदम कमी झालेले आहेत. कापसाचा असेल, तुरीचा भाव 9,000च्या पलीकडे गेला होता. आज 7,500 रुपये क्विंटलला माल शेतकऱ्यांना विकावा लागत आहे. सोयाबीन असेल, हरभरा असेल, याचे सुद्धा भाव मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत. आणि जेव्हा शेतमालाची आवक या देशात होईल तेव्हा यापेक्षा सुद्धा जास्त भाव कमी होतील. म्हणून आणि राज्य सरकारने जे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना जाहीर केली होती, हेक्टरी 17,000 रुपये देऊ, ती मदत सुद्धा अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. कर्जमाफीचं 30 जून रोजी आम्ही 30 जून 2026 पर्यंत आम्ही देऊ हे त्यांनी सांगितलं होतं, परंतु त्याचं धोरण त्यांनी स्पष्ट केलं नाही की कोण्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल. म्हणून या सर्व मागणीच्या निषेधार्थ आज जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जिल्हाभरात 36 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.